श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. कमलाबाईंचे पती कृष्णराव यांना श्री महाराजांनी एक पत्र पाठवले. एका पत्रात श्री महाराज लिहितात, आपली सर्वच लेकरे उपासना अत्यंत गोड करतात. कमलाबाईला लिहितात, तू आता केवळ प्रेमाने श्री महाराज व रामरायाचा आठव करीत जावा आणि तुझी लेकरे हे करतात म्हणजे तू करतेच. सर्वच मुलांना कमलाबाई अगदी मुलांच्या लहानपणापासून श्री महाराजांना जे आवडते तेच करायला सांगत असत आणि जी गोष्ट श्री महाराजांना आवडत नाही ती केल्यास महाराज रागावतील म्हणून सांगत असत. तशी एखादी गोष्ट कुणाकडून घडली तर त्याला श्री महाराजांच्या फोटोपुढे कान धरून उठाबशा काढण्यास लावीत व आता पुन्हा असं करणार नाही, चुकीबद्दल क्षमा करा अशी प्रार्थनाही करण्यास लावीत. कुठलीही चांगली गोष्ट झाली तर ती श्री महाराजांच्या कृपेने झाली म्हणून श्री महाराजांना नमस्कार करून त्यांना तसं सांगत असत. एक वेळ सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष असताना यांना शेताला पाणी मिळाले. ते त्यांनी श्री महाराजांना कळवले तेव्हा श्री महाराज त्यांना लिहितात, श्री समर्थ म्हणतात, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. ते आपण करता व उपासनेची पाठी ठेवता, परंतु हे सर्व तोच परिपूर्ण करतो हीच भावना ठेवावी, म्हणजे यश कीर्ती प्रताप सहज येतो. परंतु आपण मात्र तूच माझे हृदयी वसावे व केवळ तूच असावास अशीच त्या परमात्मा रामरायाला मागणी करावी. त्यांच्या घरी कुठलेही कार्य श्री महाराजांशिवाय होत नसे. त्यांची द्वितीय कन्या सुलोचनाबाईंचा विवाह मेहकरजवळील चायगाव येथील नारायणराव मोरे यांचा मुलगा पंजाबराव यांच्याशी करण्याचे ठरले. 21 मे 1970 पिंपळगाव राजालाच हा विवाह होणार होता. तसे कृष्णराव व कमलाबाईंनी स्वतः साखरखेर्ड्याला येऊन श्री महाराजांना अगत्यपूर्वक लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे श्री महाराज 21 मेला त्यांच्याकडे लग्नास गेले. लग्न गोरज मुहूर्तावर होणार होतं. लग्नाची सर्व तयारी झाली. पाहुणे मंडळी विवाह मंडपात जमू लागली. परंतु लग्न लागायला 1.5-2 घटका बाकी असताना अचानक सोसाट्याचं वादळ सुरू झालं. आकाश ढगांनी गच्च भरल्यामुळे सर्वत्र अंधारून आलं आणि त्यात ढगांच्या प्रचंड गडगडाटात विजा चमकू लागल्या. या अकाली आलेल्या प्रचंड वादळाला पाहून सर्वच मंडळी घाबरून गेली. काय करावं काहीच सुचेनासं झालं. तेव्हा कमलाबाई व बापूसाहेब धावतच महाराजांजवळ गेले व नमस्कार करून महाराजांना म्हणाले, महाराज, ऐन लग्नाच्या वेळेवर हे सोसाट्याचं वादळ सुरू झालं पहा. ढगांचा प्रचंड गडगडाट आणि त्यात विजाही सारख्या चमकत आहेत. हा लग्नमंडप कोसळून पडतो की काय अशी भीती वाटते. काय करावं महाराज? श्री महाराज म्हणाले, तुम्ही रामनाम घ्या, रामराय सर्व विघ्न निवारण करील. महाराज उठून हवेलीच्या बाहेर आले. क्षणभरच त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि काय आश्चर्य! अगदी मिनिटाभरात मनाचा थरकाप उडविणारं ते प्रचंड वादळ कुठल्या कुठे निघून गेलं. वादळाचा मागमूसही राहिला नाही. लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडलं. आजूबाजूच्या परिसरात मात्र सर्वत्र वादळी पाऊस झाला होता. पंजाबराव व सुलोचनाबाई हे प्रत्येक उत्सव महोत्सवात साखरखेर्ड्याला येत असतात. कमलाबाईंच्या तृतीय कन्या हिरूबाईंच्या लग्नाचं निमंत्रणही त्यांनी महाराजांना दिलं होतं, परंतु गोंदवले उत्सवामुळे श्री महाराज लग्नाला जाऊ शकले नाही. तेव्हा तिच्या मांडव परतनीस त्यांनी अत्यंत आग्रहपूर्वक श्री महाराजांना घरी बोलावले. त्यांची विनंती मान्य करून श्री महाराज पिंपळगाव राजाला त्यांच्या घरी गेले. तेव्हा श्री महाराजांचं त्यांनी अतिशय भव्य असं स्वागत केलं. पायघड्या घालून व फुलांचा वर्षाव करीत श्री महाराजांना घरात आणले. श्री महाराजांना मंचकावर बसवून घरातील सर्वांनी व नूतन दाम्पत्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. सायं उपासना व रात्री गोड भजन झाले. असो, साधक हो, तीर्थस्वरूप कमलाबाईंनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या रूपात केलेले सत्यनारायणाचे पूजन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या
9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.